आपण सहजगतीने म्हणतो की माझं स्वप्न धुळीस मिळालं, माझं स्वप्न पाण्यात गेलंय. मात्र हेच बळीराजाचं स्वप्न आहे. ही कापसाची शेती आहे. या ठिकाणी सरकी लावली आहे. मात्र या सरकीमध्ये आता हे शेतकऱ्याने जे बघितलेले स्वप्न होते हे पाण्यात गेलेत. आपण बघू शकतो या ठिकाणची जी काही सरकी आहे ती फक्त तिचे टोकच या ठिकाणी वरती आलेलं पाहायला मिळतं आणि ही जी काही संपूर्ण प्लॉट होता सरकीचा तो पूर्णपणे पाण्यात गेला. आणि यामुळे या ठिकाणी या शेतकऱ्याने ही शेती लावली होती त्याने स्वप्न बघितले होते की आपल्या लेकराबाळांना कपडे घेऊ दिवाळी तोंडावर आली आणि या परिस्थितीमध्ये हे शेतकऱ्यांसाठी असलेला आधार होता. मात्र हाच आधार आता पाण्यात गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर ही पूर्णपणे शेती पाण्यात गेली. या ठिकाणी जी काही या सरकीला बोंड आली होती ही पूर्णपणे पाण्यात गेल्याने वाया गेली, कारण की याच्यातून आता फारसं उत्पन्न मिळणार नाही. शेतकऱ्याला हाच प्लॉट जर का दुरुस्त करायचा तर त्याला या उत्पन्न मिळणार होतं त्यापेक्षाही जास्त पैसा लागू शकतो. त्यामुळे आता सरकारच्या मदतीची अपेक्षा आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेत नेमकं काय परिस्थिती इथली, काय सांगाल काय परिस्थिती इथली आणि आज आपण पाहताय, आज तुम्ही फिरताय, तुमच्या माध्यमातून माझी सरकारला विनंती राहील की बाबा ह्या पिकाला एकरी 50,000 रुपये कपाशीला खर्च येतो लागवड केल्यापासून तर आतापर्यंत. आता हा घास तोंडाशी आलेला होता. हे फक्त कापूस वेचणी चालू होणार होती तर ही निसर्गाने एवढा मोठा घाला शेतकऱ्यावर घातलेला आहे. खऱ्या अर्थानं 50,000 रुपये गेलेले ते आज कोणाकोणाकडून आणले. आम्ही काही खत दुकानदाराकडून खत उधार आणलं, कोणाकडून औषध उधार आणलं, कोणाकडून मजुरीनं काम उधार करून घेतलं. ते आज देणं तर सोडाच, परंतु आमच्या मुलाबाळाचं उद्या दिपोळी आली, दसरा आला, मुलाबाळाचा सण सुद्धा आम्ही साजरा करू शकत नाही. आज आमच्यावर ही परिस्थिती ओढावलेली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आता ही सरकी हे पूर्ण जळून जाणार आहे. हे पाण्यात राहिल्या कारणाने हे पूर्ण सडणार आहे. आता मला सांगा, हे शेतकऱ्याचं पांढरं सोनं म्हणतोय आपण, पण पांढरं सोनं नाही, हे शेतकऱ्याचा हसू, शेतकऱ्याच्या मुलाबाळाच्या चेहऱ्यावरला हसू आज हास्य गेलेलं आहे. आज आमचं हे कपाशीच नाही तर आमचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. आज खऱ्या अर्थानं सरकारने जर ताकदीनं शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई आणि शेतकऱ्याची कर्जमाफी जर दिली तर शेतकऱ्याचं कुठं जगणं हे कुठंतरी व्यवस्थित होईल आणि शेतकरी जगण्याच्या मानसिकतेत येईल. या परिस्थितीमध्ये सरकार म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, बळीराजाचं ही सरकार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंतेत राहू नये. नाही, चिंता तर खूप मोठी भेडसावती नाही हो. रात्री घरी गेलं तर झोप येत नाही, शेतात गेलं तर शेतात थांबू वाटत नाही. शेताचा मसनवाटा झालाय. मला सांगा, शेतात जर जाऊन असं जर पाहिलं तर तुम्ही सुद्धा थांबू शकत नाही, अशी परिस्थिती आमच्या शेतात झालेली. मला सांगा, इथे येऊन कसं थांबायचंय, कसं राहायचंय, आणि घरी गेल्यानंतर पुन्हा संसाराची चिंता लागते, पुन्हा लोक दुकानदार दारात येतात. ह्या अनेक समस्या आमच्या समोर आहेत. उद्या दिपोळी तोंडावर आहे. मला सांगा, तुमच्या मुलांनी जर फटाके मागितले तर कसे देणार आहे तुम्ही? तुमच्या मुलांनी उद्या जर दिपोळी साजरा करायचं म्हणलं, त्याला कपडे घ्यायचे म्हणलं तर कसे घेणार आहे तुम्ही? अनेक समस्या आमच्या समोर उभ्या आहेत आणि या समस्यातून जर खऱ्या अर्थानं आम्हाला बाहेर काढायचं असलं तर अजितदादा म्हणते तसं नाही, 2 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू, या 5 किलो गव्हात आणि 2 किलो तांदूळात आमचा एक दिवस ही बाहेर निघणार नाही. आम्ही एक दिवस जगू, परंतु दुसऱ्या दिवशी परत आमच्यावर वेळ हे सरकार आणणार आहे. अजित पवार ह्या बोलण्यातून खऱ्या अर्थानं सरकार शेतकऱ्याला तिच्या दारात ढकलतंय असं आम्हाला वाटतंय. नक्कीच शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. या ठिकाणी आपण किती एकर प्लॉट होता, किती खर्च आला असेल? आणि हा प्लॉट आमच्या भाऊबंदाच्या शेत्या आहेत. जवळजवळ इथून एक 20-22 एकरचा प्लॉट हा आमच्यावाला वैयक्तिक सगळ्याचा आमच्या आहे. आमची सगळे आम्ही भाऊबंद आहोत. हा प्लॉट असा गेलेला आहे सगळा पाण्याखाली का आम्हाला दिवाळी नाही, आम्हाला बाजाराची पंचायत पडणार आहे काही दिवसांनी, आणि आम्हाला नंतर पीक घ्यायचं आहे. पण पीक घ्यायचं अडचणी पाहिल्याच आम्ही याला कर्ज काढून याच्यानी पैसे घेऊन हे पीक घेतलेलं होतं. याच्यामधून 2 पैसे आम्ही सावकाराला देणार होतो. आज आमच्या हे मालच गेला, आमचा तोंडी आलेला घास गेला. आणि आमचे ऑलरेडी बँकेकडे पहिलेच आमच्याकडे बँकेवाले चक्रा मारून राहिले का तुम्ही हे व्याजदर भरणे करा, रिटर्न करा, काही पैसे दाबून धरले. आणि उद्या शेतकऱ्याला आता आम्हाला करायची वेळ आली आणि झाली तर शेतकरी जबाबदार राहील. हे नुकसान झालेलं आम्ही कोणाच्या जीवावरती पैसे द्यायचे? उद्या बाकीचं जे पीक आहे हे पीक आणायचं कसं? आणि 1 वर्षाचं आमचं जे उत्पन्न आहे, आज 1 वर्ष आम्ही लॉसमध्ये गेलो ना. हा महापूर आला, हा महापूर आम्हाला इतका वाहून घेऊन गेला का महापूर आमच्या जीवनामध्ये येऊन गेला, पण आम्हाला 5 वर्ष हे सुधारणार नाही आम्हाला महापूर येऊन गेला. नक्कीच. तर ही अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. या पाण्यामुळे सरकारला 5 वर्ष सुधारणार नाही असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारने तातडीने मदत द्यावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.